प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेला योग्य दिशा देणं हीच आमची जबाबदारी. कारण प्रत्येक यशाला शाब्बासच हवा. यानंतर मी प्रास्ताविकेसाठी निमंत्रित करते आदरणीय अनिकेत पवार सरांना. नमस्कार, मी अनिकेत पवार, शाब्बास अकॅडमीचा फाउंडर. एक मराठी मुलगा, एक मराठी शाळेत शिकलेला मुलगा तो पुढे जावा. सेम इंग्लिश सांगतोय, सेम इंग्लिश शिकावं पुढे जावं. पण मराठी शिकून जर पुढे जात असेल तुम्ही तर मराठी आजच्या जगामध्ये तुम्ही काहीही करू शकता. जगामध्ये खूप व्यक्ती आहेत जे मराठी आहेत. अगदी वेगवेगळ्या कंपनीचे CEO असतील शिकले आणि तसेच बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे. आणि या मराठी भाषेचा अनुभव सर्वांना हवा. आणि या मराठी भाषेमध्ये अनुभव जेव्हा सर्वांचा असतो तेव्हा एकच शब्द बोलला जातो, तो म्हणजे शाब्बास. शाब्बास टॅलेंट एक्झामची निर्मिती ही मला सांगायला आनंद वाटेल. ग्रामीण भागातील मुलं एका परिसर आणि या ग्रामीण भागातील मुलांमध्ये IAS निर्माण व्हावा ही एक अकॅडमीची मुख्य उद्देश असून सन्माननीय व्यासपीठ, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला गणितामध्ये काय प्रत्येक उदाहरण सोडत शाब्बास अकॅडमीच्या कार्यक्रमाला यायचं असेल तर आपल्या मुलामध्ये एखादा अब्दुल कलाम, एखादी सुनीता विल्यम्स दिसते का हे बघण्यासाठी दिवसभर आत्मपरीक्षण करायचंय. म्हणून आजच्या रविवारी हा दिवस खास तुमच्यासाठी बनला हे लक्षात घ्या. मार्गदर्शन करतील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ असून रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक उच्च पदावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि शैक्षणिक सामाजिक वारसा जपणारे थोर व्यक्तिमत्व आदरणीय सर. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक शाबासकी मिळाली होती. त्याचं उदाहरण मला तारीखही अजून आठवते. तारीख होती 4 मार्च 1975.